जैतुनाच्या डोंगरावर गेल्यानंतर येशूचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि शिष्य म्हणाले, प्रभू तुझ्या येण्याचे आणि ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय आहे? येशूने भविष्यवाणी केली, येशू ख्रिस्ताने भविष्यवाणी केली आणि ती भविष्यवाणी काय होती माहिती? वाचूया वचन. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. नोहाच्या दिवसामध्ये होते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. नोहाच्या दिवसात काय होतं, काय घडलं होतं, आपण बारकाईने पाहणार आहोत. नोहाच्या दिवसामध्ये जे घडलं होतं तसंच सेम टू सेम प्रभू येशूच्या येण्याच्या दिवसामध्ये, शेवटच्या काळामध्ये असं घडलं. हे प्रभू कधी सांगत आहे? सुमारे 2024 वर्षापूर्वी प्रभू येशू सांगत आहे. जैतुनाच्या डोंगरावर पुढे काय घडणार आहे ते सांगत आहे. आणि कुठला आधार घेते, कुठला रेफरन्स घेते? नोहाच्या दिवसामध्ये जसं घडलं होतं तसंच शेवटच्या दिवसामध्ये घडणार आहे, तसेच शेवटच्या दिवसांमध्ये घडणार आहे. ही एक मोठी भविष्यवाणी आहे. तर पाहूया की नोहाच्या दिवसामध्ये काय घडलं होतं आणि किती भयंकर स्थिती होती नोहाच्या दिवसामध्ये. आपण पाहूया नोहाच्या दिवसात काय घडलं होतं. नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. मत्ती 24:37 पाहूया. तेच वचन परत. तेव्हा जसे महापूर येण्या अगोदर लोक खात पीत होते, लग्न करीत होते, लग्न करून देत होते, नोहा तारवात जाईपर्यंत लोक या गोष्टी करत होते. म्हणजे नोहाच्या काळामध्ये एक काळ असा होऊन गेलेला आहे पृथ्वीवरती, सुमारे त्याला 6,000 वर्ष झाले. 6,000 वर्ष असा एक काळ होऊन गेलेला आहे की या पृथ्वीवरती लोकसंख्या खूप वाढली होती, खूप लोक होते आणि त्या ठिकाणी लोक खात पीत होते, लोक लग्न करून देत होते. आणि नोहाचा दिवस आला म्हणजे नोहाचा दिवस म्हणजे महापूर आला, जलप्रलय आला आणि सगळं जग पाण्याखाली गेलं. सगळं जग, कुणीच वाचलं नाही, फक्त नोहा आणि नोहाचा परिवार वाचलं. बाकी सगळे त्या पाण्यामध्ये गुदमरून मरण पावले. पण ते दिवस येईपर्यंत लोक खात पीत होते. प्रेज द लॉर्ड. लोक काय करत होते? खात आणि पीत होते. खाणं आणि पिणं, लोक खात पीत होते त्या काळामध्ये. खाणं पिणं पाप आहे का? प्रेज द लॉर्ड. खाणं पिणं पाप आहे का? नाहीये. पण का म्हटलं येशूने खात पीत होते? म्हणजे अनलिमिटेड खाणं ते पाप आहे. प्रेज द लॉर्ड. जर आपला सकाळचा नाश्ता 2 चपाती असतील पण एखाद्या दिवशी 4 खातो, कधी खातच नाही. दुपारी आपला आहार जर असेल 1 भाकर तर आपण 3 खातो, कधी बिर्याणी इतकी खातो आणि झोपतो. आणि परत संध्याकाळचं इतकं जेवतो, परंतु सकाळी नाश्ता झाल्यानंतर नाश्ता खातो, परत 12 वाजता भूक लागती, वडापाव खातो, परत पिझ्झा खातो, बर्गर खातो, हे खातो, ते खातो, मॅगी खातो. पण खाण्याला काही लिमिट नाहीये. खातो 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 आणि सगळं काय होतं? शरीरात चरबी वाढवतो आणि खाल्ल्या पिल्यानंतर वासना जाग्या होतात आणि पाप वाढत राहतो. प्रेज द लॉर्ड. नुसतं खात राहतो. आणि त्या काळामध्ये लोक खात पीत होते. बायबल आम्हाला सांगतं की निर्गमच्या पुस्तकामध्ये ते प्रवास करणारे लोक मिस्र देशामधून जैतुनाच्या किंवा मिस्र देशामधून दूध मध वाहणाऱ्या देशामध्ये लोक चालले होते. असं लिहिलं की ते खाल्ले प्यायले आणि ते खेळायला उठले. प्रेज द लॉर्ड. खाणं पिणं आणि पाप कुठून सुरू झालं माहितीये तुम्हाला? जगामध्ये पाप कुठून आलं? फळ खाल्लं आणि पाप. म्हणून या ठिकाणी त्यावेळेस पापाची सुरुवात झाली खाण्या आणि पिण्याने. अनलिमिटेड खाणं, तेलकट खाणं, हे खाणं, ते खाणं. आणि खाल्ल्यामुळं काय झालं? ऐशो आराम. आता काय खाणं होतं त्या काळामध्ये? फक्त लोक खात पीत होते. हे बघा खाण्याचे आयटम किती खायचे, काय खायचे, इतकं किती पदार्थ आहेत आपल्याला माहित पण नाहीये. आताच्या काळातलं एक नाही फोटो, इतकं खात्यात पितात. नोहाच्या काळामध्ये हे सर्व चालू होतं. आता पहा, सदोम आणि गमोर एक शहर होतं. तुम्ही ऐकलं का नाव सदोम आणि गमोर? त्या शहराचा परमेश्वराने काय केला? नाश केला. कशामुळे नाश केला?
काय पाप होतं? पहा तुझी बहीण सदोम, हिचा अन्याय हाच होता. पहिलं पाप होतं गर्व, भाकरीची परिपूर्तता. काय होती? म्हणजे खूप खाणं पिणं. काय पाप होतं? भाकरीची परिपूर्तता आणि ऐश्व आराम ही तिला व तिच्या कन्यांना होती. आणि तीन व दरिद्री यांचा हात सबळ करीना. एहेजकेल 16:49. जे सदोम आणि गमोरा परमेश्वराला खाली उतरून यावं लागलं, अग्नी आणि गंधकाने त्या शहराचा नाश करावा लागला. आणि ते काय पाप होतं? फक्त पाप होतं खाणं आणि पिणं, अनलिमिटेड खाणं. तर कुठलीही जीवनात शिस्त नाही. खातो का आपण काही बी? कधी बिर्याणी खा, कधी हॉटेलचं खा, कधी पार्सल मागव, कधी इकडं जा, कधी तिकडं जा. नुसतं खा 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 खा. आणि जास्त खाल्ल्याने काय होतं? प्रार्थना होती का? ऐश्व आराम. पडल्या टीव्हीचा रिमोट घेऊन ह्या अंगावरून त्या अंगावर बदल चॅनल. हे तिला व तिच्या कन्याला काय होती? ऐश्व आराम. खाणं पिणं आणि ऐश्व आराम. खाणं पिणं आणि टाइमपास, ऐश्व आराम. ही कोणाला होती? सदोम आणि गमोराला होती. आणि त्या काळामध्ये अशीच परिस्थिती झाली होती. हे नोहाच्या काळामधलंच आहे जवळजवळ. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनाला एक शिस्त असते पाहिजे. आपण सकाळी कधी उठतो, आपण किती खातो. जर तुमचा आहार 2-3 चपात्यांचा असेल तर अवश्य तेवढं खा. तुमचा तो टायमिंग असला पाहिजे. दुपारी टायमिंग असला पाहिजे, संध्याकाळी टाइम असला पाहिजे. कधी भेटलं फक्त खात नाही राहिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून सदोम आणि गमोराचा नाश झाला. पाप काय झालं? तर सुरुवात काय होती पापाची? खाण्यापिण्यापासून. खूप खाल्ल्याने प्रार्थना होती का? अंगात खूप चरबी वाढली तर काय होतं? प्रार्थना होईल का? चप्पळपणा राहतो का? थकवा, झोप, आळशीपणा, याच्यामधून काय होतं? माणूस पडल्या पाप करतो. वासना जाग्या होतात. प्रेज द लॉर्ड. काय होतं? जाग्या होतात. पहा तुझी बहीण सदोमाईचे अन्याय काय होते? भाकरीची परिपूर्तता, खाणं पिणं. चला आपण एक छोटीशी क्लिप पाहूया. कसा सदोम आणि गमोराचा नाश झाला खाण्यापिण्यामध्ये. सदोम आणि गमोरे हे सदोम गमोर शहर आहे. त्याला आवाज नाही. आणि त्या सदोम गमोरामधलं पाप आहे, हे नाच करत आहे. आता लोटाच्या घरी आले तर ते म्हणतात की तुझ्या घरी जे देवदूत आलेले ते आम्हाला दे, आम्हाला त्यांच्या संग वाईट करायचं. आता नोहा, लोट, त्याची बायको आणि 2 मुली देवदूत घेऊन पळत येतात आणि शहराच्या बाहेर गेले. आणि आता सदोम गमोरावरती अग्नी पडत आहे. अग्नीने नाश होत. किती भयंकर आहे. अग्नीचे गंधक. लोटाची बायको मिठाचा खांब बनले ते. कशामुळे? खाणं आणि पिणं. बघा त्या शहराचा किती भयंकर नाश झाला. क्लिअर दिसतंय का चित्र? हे शहर परमेश्वराने अग्नीने नष्ट केलं. कशाने नष्ट केलं? अग्नी आणि गंधक. आणि शेवटच्या काळात अशीच परिस्थिती होणार आहे. याच्याही पेक्षा भयंकर होणार आहे. मी पुढे दाखवणार आहे किंवा सांगणार आहे. नोहाच्या काळामध्ये इतकं भयंकर होतं. कशामुळं? फक्त खाणं आणि पिणं त्यांच्यामध्ये आलं. आणि ही खरी घटना आहे, खोटी घटना नाहीये. आणि हे पहा शहराचा कसा उद्ध्वस्त शहर झालं. देवाने अग्नी आणि गंधक पुढे पाठवलं. चला पाहूया खाणं आणि पिणं. प्रेज द लॉर्ड. किती मोठी थाळी आहे, किती भाज्या आहेत, खातात लोक, तयार केलेली आहे. खाणं आणि पिणं काय काय? बिर्याणी आहे, राईस आहे, राजस्थानी. पण एवढं कुठली काय असणार? किती खाणार आहे? प्रेज द लॉर्ड. खाणं आणि पिणं. चला अजून पाहूया. ते पहा किती खाणं आहे. हे शेवटच्या काळाचे लक्षण आहे. त्या काळात पण लोक खात पित होते. प्रेज द लॉर्ड. म्हणून डाएट फॉलो करा. मी आता सांगत. प्रेज द लॉर्ड. दारू, खाणं आणि पिणं. त्या दिवशी मी एक न्यूज पाहत होतो आणि त्या न्यूज मध्ये मी असं पाहिलं, एक दारूची बॉटल आणि त्याची किंमत लिहिली होती. आणि तो व्हिडिओ पण त्यांनी केला होता. आणि तो सांगत होतो ही दारूची बॉटल आहे आणि या दारूच्या बॉटलची किंमत काय? एक दारूची बॉटलची किंमत काय असू शकते? तुम्ही सांगा बरं जरा. सतीश सोडून त्यांनी ऐकलं.
कमीत कमी एक दारूच्या बॉटलची किंमत काय असेल? जास्तीत जास्त सांगा तुम्ही, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. काय असेल अंदाजे? 500 रुपये. अजून जास्तीत जास्त 3500 रुपये का 35 रुपये? अरे ती गावठी दारू झाली. त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त काय किंमत असेल दारूच्या बॉटलची? एका दारूची बॉटलची किंमत आहे 27 लाख रुपये. किती? 27 लाख रुपये एका दारूची बॉटलची किंमत. माझ्याकडे स्क्रीनशॉट असेल तुम्हाला दाखवा कधी. एवढी मोठी. शेवटच्या काळामध्ये लोक खात पीत जसे नोहाचे दिवस होते सेम टू सेम तसेच ते दिवस असतील. 27 लाख रुपये दारूची किंमत आहे एका बॉटलची. तेव्हा जसे महापूर येण्या अगोदर लोक खात पित होते, लोक लग्न करून घेत होते, लोक लग्न करून घेत होते. आपण पहिले खाण्यापिण्याबद्दल, आज पण खाणं इतकं वाढलेलं त्यावेळेस पण खाणं खूप वाढलं होतं. आणि खाण्यापिण्यामुळे पाप येतं आणि पापामुळे परमेश्वराचा क्रोध येतो आणि तो सर्व काही नष्ट करतो. आता लग्न करून घेणं आणि लग्न करून देणं पाप आहे का? लग्न विधी कसा आहे? पवित्र आहे. पण येशूने काय म्हटलं? नोहाच्या काळात लोक लग्न करून घेत होते, लोक लग्न करून देत होते, आणि शेवटच्या काळात पण लोक काय करतील? लग्न करून घेतील आणि लोक लग्न करून देतील. असं का म्हटलं? लग्न विधी हा पवित्र आहे. पण येशूने असं का म्हटलं माहितीये का? कारण त्या ठिकाणी अनैसर्गिक लग्न विवाह होतील. असे स्त्रिया स्त्रियांबरोबर लग्न करतील, पुरुष पुरुषांबरोबर लग्न करतील. बघा, स्त्रिया कुत्र्यांबरोबर लग्न करतील, स्त्रिया घोड्यांबरोबर लग्न करतील. एका माणसाने एका न्यूज मध्ये एका बकरी बरोबर लग्न केलं. का म्हटलं येशू ख्रिस्ताने? शेवटच्या काळामध्ये माणसं लग्न करून घेतील, लोक लग्न करून देतील. लग्न हा पवित्र विधी आहे. हा काय? हे आपल्या इंडियाचे फोटो आहे. त्या काळात असं होत होतं आणि आताही सेम तसं की तसंच होत आहे. याच्यावर आपण काय ओळखायचंय? प्रभू येशूचं येणं अत्यंत जवळ झालेलं आहे. जसं नोहाच्या दिवसात घडत होतं तसं शेवटच्या काळात पण घडत. नोहा काय शिकवत होता? पश्चाताप करा, महाजलप्रलय येणार आहे, तुमचा नाश होईल, तुम्ही पश्चाताप करा, देवाचा मार्ग अवलंबून करा, तुम्ही पवित्र जीवन जगा, मागं फिरा, जो दारू तयार केलाय त्याच्यामध्ये या. पण लोकांनी त्याच्यावर विश्वास केला नाही. लोक मूर्खपणाने वागत गेले आणि अशा घाणेरड्या गोष्टी करत गेले. आज पण तसं होत आहे. म्हणून मंडळीला देखील जागृत होण्याची गरज आहे, पश्चाताप करण्याची गरज आहे. येशूचा दिवस लवकर येत आहे. प्रेज द लॉर्ड. स्त्रियांबरोबर लग्न करत आहे. तेव्हा मानवाच्या मुली आकर्षक आहेत असे देवपुत्रांनी पाहिले. त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी स्त्रिया करून घेतल्या. त्या काळामध्ये काय झालं होतं? परमेश्वराला अग्नी का पाठवावा लागला माहितीये तुम्हाला? मी जे सांगणार आहे ते अत्यंत भयानक आहे. हे देवदूत, देवपुत्र, हे देवपुत्र त्या काळामध्ये त्यांनी पाहिलं की मानवाच्या कन्या, मानवाच्या स्त्रिया खूप सुंदर आहेत. आणि आपण वाचलं की त्यांनी त्यांना घेतल्या आणि त्यांनी त्यांच्या संग फक्त घेतल्या आणि त्यांच्या संग विवाह केलं. ते लिहिलं नाहीये, परंतु असं लिहिलं की अशी ती घटना आहे. त्या काळामध्ये जे भ्रष्ट झालेले दूत आकाशात फिरायचे आणि पाहायचे की ही सुंदर मुलगी आहे, ही स्त्री आहे, ही 12 वर्षांची मुलगी आहे, ही अविवाहित मुलगी आहे, ही अविवाहित मुलगी आहे. ते यायचे आणि त्यांच्यावरती रेप करायचे, बलात्कार करायचे, जबरदस्ती करायचे. प्रेज लॉर्ड. काय वचन आहे ते? तेव्हा मानवाच्या मुली आकर्षक आहेत असे देवपुत्रांनी पाहिले. त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी स्त्रिया करून घेतल्या. त्यावेळेस त्या देवपुत्रांनी, त्या भ्रष्ट झालेल्या देवदूतांनी त्यांच्यावरती सामूहिक बलात्कार केले, अत्याचार केले आणि इतकं पाप वाढलं आणि त्या जी स्त्रिया गर्भवती राहिल्या आणि त्यांच्यापासून त्यांना जे मुलं झाले ते
महाकाय असं म्हटण्यात आलेलं आहे. त्यांना 4 हात. प्रेज लॉर्ड. तुम्ही हुशार आहेत, समजून घ्या. प्रेज लॉर्ड. मानवाची मुलं आणि देवदूतांची मुलं यांच्यामध्ये संबंध झाल्यानंतर यांची मुलं कसे होणार आहेत? महाकाय, विचित्र, अकराळ विक्राळ असला भयंकर प्रकार त्या काळामध्ये झाला होता. पाप वाढलं होतं आणि आजच्या काळामध्ये देखील आज देखील भयंकर अत्याचार होत आहेत. जसं की आपण पाहिलं पाठीमागं हैदराबाद या ठिकाणी किंवा एक प्रियंका नावाची मुलगी आहे, 3 किंवा 4 मुलांनी ती मुलगी जात असताना तिच्यावरती अत्याचार केला 4 जणांनी. आता मागंदी औरंगाबाद मधली घटना आहे. एक स्त्री चर्च सुटून चालली होती आपल्या घरी, तिचे मुलं वाट पाहत होते आणि काही काट्याकुटांचा रस्ता होता, त्या विमानतळाच्या पाठीमागून अडचणीचा रस्ता होता आणि चाललेली असताना 4 माणसं पुरुष त्या काट्यामध्ये लपले होते, दारू पीत बसले होते आणि ती एकटी चाललेली असताना तिला धरलं, तिला झाडाला बांधलं आणि 4ही व्यक्तींनी तिच्यावर पाळीने तिच्यावरती अत्याचार केला, तिचा रेप केला. त्यावेळेस देवदूत येऊन, ते भ्रष्ट झालेले शैतानी दूत येऊन स्त्रियांचा अत्याचार करायचे. आता माणसांमध्ये घुसून दुष्ट आत्मे बलात्कार करतात आणि वाईट कृत्य करतात आणि शेवटी त्यांना आतमध्ये टाकल्यानंतर ते पश्चाताप करतात की आमच्याकडून हे काय झालं. अर्ध्या तासासाठी फक्त 1 तासासाठी, अर्ध्या तासासाठी फक्त, त्याच्यानंतर आयुष्यभर फाशीची सजा, उम्रकैदची सजा भोगत राहतात. त्याच्या मागे काय? दुरात्मा. प्रेज लॉर्ड. तेव्हा मानव जातीच्या मुली आकर्षक आहेत असे देवपुत्रांनी पाहिले. त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी स्त्रियांकडून घेतल्या. प्रेज लॉर्ड. नोहाच्या काळात जसं घडत होतं सेम टू सेम शेवटच्या काळामध्ये देखील तसंच घडणार आहे. आजूबाजूला परिस्थिती अशी घडत आहे का? प्रेज लॉर्ड. आता सध्या घडत आहे का? नोहा सांगत होता पश्चाताप करा, मागं फिरा. येशूचा आज तुमच्यासाठी संदेश आहे. पवित्र जीवन जगा, येशूला आवडते ते करा, प्रभूचा शिष्य बना, वाटत ते करा, पवित्रतेमध्ये जीवन जगा आणि त्याचा हात धरून चाला. बघा, असल्या भयंकर घटना त्या काळामध्ये होत होत्या. देवाचे दूत भ्रष्ट झालेले ते यायचे आणि अशा प्रकारे ते अत्याचार करायचे. तेव्हा जसे महापूर येण्या अगोदर लोक खात पित होते, लोक लग्न करीत होते, लग्न करून देत होते. नोहा तारवात जाईपर्यंत लोक या गोष्टी करत होते. नोहा तारवात जाईपर्यंत लोक या गोष्टी करत होते. नोहा तारवात गेला, पण त्या अगोदर काय घटना घडली? प्रेज लॉर्ड. लोकांचा नाश कसा झाला आपण थोडक्यात पाहूया की त्या काळामध्ये कशी ती घटना असेल. कसे नोहाने तारू तयार केला आणि कसा महाजलप्रलय आला आणि नोहा 120 वर्ष सांगत होता की पाप सोडा, चुकीच्या गोष्टी सोडा, मागे फिरा. आपण पाहूया ती एक व्हिडिओ क्लिप. नोहाचा तारू पहा आणि सर्व जनावर नोहाने बोलवले. मी थोडे कट केलेले आहेत. जलप्रलय सुरू झालेला आहे. जमिनीतून खडकं फुटले, आकाशातून आकाश कपाट उघडलं आणि फक्त पृथ्वीवरती, पूर्ण पृथ्वीवर इथं देखील कुठलाच भाग असा खाली नव्हता. जलप्रलय, लोक पळत होते, लोक मरत होते, परंतु नोहाचा तारू, लोक पर्वतावरती जात होते. एडिटिंग मी केलेली आहे, तिकडचे पण काही व्हिडिओ आहेत. लोक मरत होते पाण्यामध्ये बुडून. भयंकर त्या ठिकाणी स्थिती होती. ही खरी झालेली घटना आहे, कथा कल्पना, खोटं नाहीये हे. अशा प्रकारे त्या काळात पृथ्वीवरती पाणी आलं आणि लोक मरत होते. भयंकर स्थिती त्या ठिकाणी होती. तो दरवाजा लावायचा का? कशाला? हा लाईट तो दरवाजा लावा पाहिजे त्या, अजून क्लिअर दिसत. पहा किती भयंकर स्थिती होती त्या काळामध्ये. खरंच जसं की तसं असं घडलेलं होतं त्या काळामध्ये. नोहाच्या दिवसात तरी मी कट केलाय, कधीतरी तुम्हाला पूर्ण पिक्चर दाखवतो. मग तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता त्याचे शिष्य त्याच्याशी एकांत येऊन म्हणाले, आम्हा सांगा की या गोष्टी कधी होतील. आपल्या येण्याचा आणि या युगाचा शेवट होण्याचा समय जवळ आला आहे. हे
आम्ही कोणत्या चिन्हांवरून ओळखावे, आमच्यासाठी काय चिन्ह आहेत. प्रेज द लॉर्ड. मला वचन समजत आहे का? नोहाच्या काळात काय घडलं मी तुम्हाला दाखवलं, आणि नोहाच्या काळाची तुलना आपण शेवटच्या काळाची तुलना बरोबर केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटच्या काळात काय होईल आता ते पाहणार आहोत. नोहाच्या काळात जसं घडलं तसंच आताही काही प्रमाणात घडत आहे. आता इथून पुढे काय होणार आहे बघा. हे शिष्य विचारत आहेत येशूला की काय होणार आहे पुढं, आणि येशूने काय सांगितलं. सिस्टर वाचा मोठ्याने. मग तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असताना त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात येऊन म्हणाले, आम्हा सांगा की या गोष्टी कधी होतील, ह्या गोष्टी कधी होतील, आपल्या येण्याचा आणि युगाचा शेवट होण्याचा समय जवळ आला आहे. हे आम्ही कोणत्या चिन्हावरून ओळखावे. शिष्यांचा प्रश्न आहे, ह्या जगावर, ह्या पृथ्वीवर आपण राहतात ना, ही पृथ्वी कायमची राहणार नाही. हा शेवट काळ कसा असणार आहे, पृथ्वी नष्ट कशी होणार आहे किंवा अंत कसा असणार आहे, आम्हाला समजून सांगा. त्यांची अंतःकरणाची उत्कंठा होती, इच्छा होती, आणि आज पण आपली इच्छा आहे की शेवट कसा असेल. तर पाहूया आपण शेवटच्या काळी काय होईल. युद्ध होतील. युद्ध आपण ऐकत आहोत का? इस्रायल आणि हमास, इस्रायल आणि अनेक दुसरे बरेचसे देश, पाठीमागे बरेचसे युद्ध झाले. अशी युद्ध होती. प्रेज द लॉर्ड. हे अनुभव आहे. काय आहे हे अनुभव? पूर्ण शहरचे शहर उद्ध्वस्त करतो, काही किलोमीटरचा भाग उद्ध्वस्त करतो. ही असंच डिझाईन केलेला फोटो आहे का? हा खरा फोटो आहे. अनुभव तयार केला आहे म्हणजे एक दिवस टाकणार आहेत. असे भरपूर अनुभव आहेत. किती येतात? जर तयार केले तर एक दिवस पडणारच आहे. आणि प्रभू येशू म्हणाला की नोहाच्या दिवसांसारखे ते शेवटचे दिवस असतील, पण पाण्याने नाश नाही होणार, अग्नी आणि गंधकाने या पृथ्वीचा नाश होणार आहे. असे अनुभव ज्यावेळेस तिसरं महायुद्ध होईल, चौथं महायुद्ध होईल, त्यावेळेस असे अनुभव टाकले जातील आणि देश उद्ध्वस्त केले जातील, अग्नीने आणि गंधकाने नष्ट केले जाईल. नंतर भूकंप येतील. येणाऱ्या दिवसात सारखे भूकंप चालूच आहेत, कारण जगाचा आरंभापासून कधी झाले नाही आणि पुन्हा कधी होणार नाही. अशी मोठी संकट त्या काळी येतील. मोठे संकट त्या काळी येईल. सूर्यप्रकाश देणार नाही. सूर्यप्रकाश देणार. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, वचन आहे, वाचा. संभ्रांत दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल, सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही. सूर्य अंधकारमय होईल, चंद्रही प्रकाश देणार नाही. सूर्य भ्रष्ट होईल. सूर्याची स्थिती आपण पाहूया की सूर्य कसा होईल. हे बघा, हा सूर्य आहे. सूर्य प्रकाश देणार नाहीये. सूर्य आकाशातून गळून पडेल आणि पृथ्वीवरती अशीच त्याची स्थिती असेल. बघा ही सूर्याची स्थिती, भयंकर स्थिती असणार आहे शेवटच्या काळामध्ये. ही कथा कल्पना सांगत नाही, गोष्ट नाहीये. आकाशातून तारे गळून पडतील, बस्ट होईल सगळं. वचन असं सांगत आहे. पुढे स्थिती अशी आहे 100%. देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. जो कोणी त्या पुत्रावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, पण त्याला सर्वकालिक जीवन मिळेल. हे आकाशातून तारे गळून पडतील पृथ्वीवरती, आकाश बळे डळमळतील. भयंकर स्थिती असणार आहे त्यावेळेमध्ये. सूर्य प्रकाश देणार नाही. चंद्र प्रकाश रक्तासारखा लाल होईल. भयंकर स्थिती त्यावेळेस असणार आहे. पहा, वाचा. तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील. प्रेज द लॉर्ड. मनुष्याच्या पुत्राला कशा तरी पाहतील? सामर्थ्याने, गौरवाने येताना पाहतील. हे जगातले लोक पाहतील. आम्ही नाही पाहणार, आम्ही त्याच्या बरोबर असणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला पाहू आपण कसा प्रभूचं येणं होणार आहे.
प्रभूचं येणं असं एक दिवस अचानक होणार आहे. प्रत्येक डोळा त्याला पाहणार आहे, प्रत्येक व्यक्ती त्याला पाहणार आहे. आपण त्याच्या सोबत असणार आहोत. त्या पवित्रतेमध्ये, त्या सच्चाईमध्ये, त्या खरेपणामध्ये आपल्याला चालायचं आहे. पापा विरहित आपल्याला जीवन जगायचं आहे. आणि आपण अत्यंत शेवटच्या काळामध्ये आपण गेल्या आठवड्यात पाहिलं की कसा माणसांचा छळ करत आहे. काय भयंकर ती स्थिती असणार आहे. त्याच्या मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की 7 शिक्के फुटले गेले आणि कसा छळ सुरू झाला. हे प्रभू येशूचं येणं आहे. आणि ते जे पाठीमागे दिसतो तो आपला समुदाय असेल, तुतारीचा नाद होईल आणि त्या तुतारीच्या नादासह मनुष्याच्या पुत्राचे येशू ख्रिस्ताचे येणे होणार आहे. आणि ते दिवस लांब नाहीये, तो दिवस अत्यंत जवळ आलेला आहे. त्यांनी म्हटलं जसं नोहाच्या दिवसात घडलं सेम टू सेम तसं शेवटच्या काळाच्या दिवसामध्ये घडलं. प्रत्येक माणूस त्याला पाहिजे की प्रभू येशूचं असं येणं असणार आहे. प्रभू येशू येईल, प्रत्येक डोळा त्याला पाहिजे. लोक आपल्या आपल्या नादामध्ये येतं, खात पित आहेत, लोक टाइमपास करत आहेत. एक दिवस पाशासारखा दिवस त्यांच्यावर उतरल आणि प्रभू येशूचं येणं होईल. आणि येशूचं फक्त येणं असं नाही होणार, न्यायाचं येणं असणार आहे. आणि जे पापामध्ये ज्यांना ख्रिस्त माहित नाहीये, जे नरकाच्या वाटावर येतं, त्यांना देव अधोलोकात टाकून देईल. लोक अशंभित होतील, लोक आश्चर्य करतील. बघा हे आपण आहेत सगळे, तुम्ही आणि मी आहे त्या समुदायामध्ये. लोक आश्चर्य करतील हे काय आहे. आणि न्याय असणार आहे, हे तुम्ही आणि मी आहोत, पहिल्या रॅप्चर मध्ये घेतले गेलेले. आणि हे जे खाली उरले त्यांचा न्याय होईल. लोक पाहत आहेत, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जाईल. आणि लोक त्यावेळेस पाहतील आणि आश्चर्य करतील. आज लोक निंदा करतात, आज लोक नावं ठेवतात, आज लोक छळ करतात, पण एक दिवस ते व्यक्ती सगळेजण त्याला पाहतील आकाशात उतरून येत असताना आणि त्याचा गौरव करतील आणि म्हणतील की हाच तो ख्रिस्त आहे आणि हेच ते ख्रिस्ती लोक आहेत, मोठ्या सामर्थ्याने उतरत आहेत. तुम्ही आणि मी असे लोक समुदायामध्ये येणार आहोत. म्हणून त्यासाठी पहिल्या रॅप्चरसाठी आम्ही तयार व्हायला पाहिजे. हे दृश्य एक अद्भुत दृश्य आहे आणि आम्ही ह्या दृश्यासह यायला पाहिजे. हालेलुया, जोरदार प्रभूसाठी आपण टाळ्या. समाप्तीकडे आपण जाऊया आणि पश्चाताप करूया. करू शकता ते दार तुम्ही. प्रेज द लॉर्ड. मला समजलं का माझ्या? खूप अद्भुत आहे. शेवटच्या काळाचे दिवस आहेत. जसं नोहाच्या दिवसांमध्ये घडलेलं आहे तसंच प्रभूच्या येण्याच्या काळामध्ये देखील घडणार आहे आणि घडत आहे. तरी इथं माझ्या आई आहेत, बहिणी आहेत, म्हणून मला जितकं पाहिजे तितकं अजून डीप मध्ये सांगायला पाहिजे, परंतु तेवढं सांगू शकलो नाही. परंतु भयंकर स्थिती आहे जगाची. आज जर तुम्ही जिकडे तिकडे पाहिलं तर इंटरनेटवरती लोक गुंतलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का इंटरनेट आकाशातले दुरात्मे पुढे येतं माहिती तुम्हाला? कुठे येतं? अंतराळामध्ये येतं. कुठे येतं दुरात्मे? सॅटेलाइट कुठे आहे आणि कुठे कनेक्ट होत आहे? मोबाईलला. कुठून येत आहे ते? दुष्टात्मे पण कुठे येत आहे? इतक्या लोकांना भ्रष्ट करत येते दुष्टात्मे, इतक्या लोकांना भ्रष्ट करत येते. त्या इंटरनेटवर मध्ये जेवढं चांगलं आहे तेवढं खराब आहे. आपण बघताय ना, आपण फक्त इंटरनेटचा वापर 5% करतो. तुम्हाला अजून माहिती बी नाहीये. लोक इतकं भयंकर आहे इंटरनेट, इतका काळा व्यवहार चालतो त्या इंटरनेटमध्ये. आपण फक्त 5% इंटरनेट यूज करतो. किती? फक्त 5%. लोक 100% इतके घाणेरडे प्रकार चालतात लॉकडाऊन मध्ये. तर तुम्हाला काय सांगू, तरुण मुलं मुली त्या इंटरनेट पुढं आपल्या आपल्या रूम मध्ये त्या इमॅजिनेशन मध्ये जात होते आणि वाईट कृत्य करत होते. तिकडं मुलगी संपूर्ण नग्न होत होती, इकडं मुलगा संपूर्ण नग्न होत होता आणि हे सगळे दुरात्मे त्यांना चालवत होते. म्हणून म्हटलं मी तुम्हाला काही जितकं सांगू शकत नाहीये. म्हणजे ही मला हे सांगायचं की जगाची स्थिती आज ही भयंकर स्थिती. म्हणून आपण ओळखायचंय की आपण शेवटच्या काळात स्वतःला किती तयार करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. खूप आहे, खूप भयंकर आहे, पण आपण अत्यंत प्रभूच्या जवळ आलेलो आहोत. म्हणून प्रभूने म्हटलं ते दिवस कठीण असतील. कसे दिवस असतील? कठीण दिवस. आपण कुठल्या दिवसांमध्ये राहत आहोत? कठीण दिवसांमध्ये.
मला माझ्या कठीण दिवस जगायचे, पण ह्या कठीण दिवसामध्ये मला पवित्र जीवन जगायचं. आजूबाजूला घाणेरडी परिस्थिती, पण मला पवित्र जीवन जगायचं. मला माझ्या मागे मला पवित्र जीवन जगायचं. मला येशूचा हात धरून चालायचं. मला येशू संगती चालायचं. येशू सांगतो ते मला करायचं. या जगाची भयंकर स्थिती आहे, भयंकर स्थिती आहे. जितकं होईल तितकं प्रभूला समर्पण करा. प्रभूला समर्पण करा की प्रभू या जगाचा नाश होणार आहे, पण ह्या जगात मी राहत असताना, या जगामध्ये मी राहत असताना मला पवित्र जीवन जगायला शिकव, सत्यतेमध्ये चालायला शिकव. फक्त चमत्काराच्या मागे मला जायचं नाही. चमत्कार जर तुझ्या मागे चालला तर चमत्कार माझ्या मागे ऑटोमॅटिक येणार आहे. बरं, आपल्या जागेवर यीशु आने का समय हुआ, आओ पश्चाताप करें.